नमस्कार मित्रांनो, मी सूरज राऊत. मी तुमचा पार्ट कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं स्वागत करतो. आपला विषय आहे सायन्स. तर बघा, पहिला आपला आहे रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्था म्हणजेच काय, बरोबर आहे ना? रक्ताभिसरण संस्था जे आहे आपल्या शरीराचे वन ऑफ द मोस्ट हे आपल्याला पेपरामध्ये विचारला जाणारा टॉपिक आहे, बरोबर आहे ना? अगर रक्ताभिसरण संस्थेमध्ये जर आपण विचार करतो म्हणलं कोणत्या टॉपिकवर जास्त करून प्रश्न विचारले जाते, तर तो पार्ट आहे आपला हार्ट आहे. पण हार्ट मध्ये आपल्याला जे पाहायला मिळतं ते आपल्याला मेकॅनिझम वरती नेमकं म्हणजे आपल्याला पाहायला मिळते की सगळ्यात जास्त प्रश्न की असं विचारतात की रक्ताचा क्रम लावा, राईट ऍट्रियम, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट ऍट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल, अशा प्रकारे आपला रक्ताचा क्रम लावा. ठीक आहे ना? रक्त कुठून कुठून येतं, प्युरिफाय कुठं होतं, काय कुठं होतं, असं मेकॅनिझम वरती आपल्याला ते पाहायला मिळतं प्रश्न. ठीक आहे ना? तेच आपण बघणार आहोत की रक्ताभिसरण संस्था म्हणजेच काय नेमकी. म्हणजे बघा आता समोर रक्ताभिसरण संस्थेचे कार्य. बघा, हे जे आलेली आहे आपलीवाली, हे आपल्याला आर्टरी, हे आपल्याला रक्ताकडे संपूर्ण आपल्या बॉडी म्हटलं जे ऑक्सिजनेटेड न म्हणता आपण म्हणू आहे डिऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड हे आपल्या वरून जे आहे हे घेण्याचे तसं आपल्याला म्हणजे ब्रेन कडली, ठीक आहे ना? आणि ही आपल्याला खालची म्हणजे अशी दोन आर्टरी आपल्यावाल्या दोन आर्टरी म्हणजे पल्मोनरी आर्टरी आपल्यावाल्या हार्ट कडे आपल्याला घेऊन येतात, बरोबर ना? तेच जर इकडे म्हटलं प्युरिफाय जे झालेलं ब्लड आहे हे डबल आपल्या या ठिकाणी आपल्याला असे पाहायला मिळतात. प्युरिफाय ब्लड अशा ठिकाणी आपल्याला डिफ्लेक्ट झालेले आपल्याला दिसतात. ठीक आहे ना? हे आपलं कार्य. तर रक्ताभिसरण संस्थेचे प्रमुख कार्य जर आपण म्हटलं, रक्ताभिसरण संस्थेचे प्रमुख कार्य जर कोणते म्हटलं तर आवश्यक पदार्थाचे वहन करणे हे आपलं रक्ताभिसरण संस्थेचे प्रमुख कार्य आहे. रक्ताभिसरण संस्थेचे प्रमुख कार्य आपले आवश्यक पदार्थाचे वहन करणे आहे, बरोबर ना? रक्ताभिसरण संस्थेचं आपलं कार्य हे ते आवश्यक पदार्थ जे आपल्या पेशीला लागतात, ठीक आहे ना, आपल्या बॉडीला जे आवश्यक पदार्थ लागतात त्याचे वहन करण्याचं कार्य जर म्हटलं ते आपल्या रक्ताभिसरण संस्थेचं आहे. रक्ताभिसरण संस्थेला दुसरं कार्य आपल्याला कोणतेही पाहायला मिळत नाही. रक्ताभिसरण संस्थेचे कार्य जर वहन करणे आहे सर्व पेशी पर्यंत आपल्याला जे पोहोचवणं आहे तर पेशीपर्यंत पोहोचण्याचं काम हे केशवाहिन्या करतात. कारण एवढी मोठी आपली बॉडी आहे, त्या बॉडीच्या सर्व भागापर्यंत आपल्याला रक्त पोहोचवायचं असतं. तर याला सर्व भागापर्यंत पोहोचवायचं का केशवाहिन्या, इलेक्ट्रिक सुक्रिय व्हेना किंवा इंद्रिय व्हेना किंवा हे सर्व जे आपल्याला रक्तातील हे आहे वाहिन्या आहे ते सर्व काही आपल्याला ते कार्य करतात. तसंच बघा आता समोर आपण जाऊया रक्ताभिसरण संस्थेचे प्रकार. रक्ताभिसरण संस्थेचे जर प्रकार म्हटलं तर रक्ताभिसरण संस्थेचे आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळतात. एक खुली रक्ताभिसरण संस्था आणि एक बंद रक्ताभिसरण संस्था. खुली रक्ताभिसरण संस्था आणि बंद रक्ताभिसरण संस्था. आता बघा खुली रक्ताभिसरण संस्था. आणि बंद रक्ताभिसरण संस्था. खुली रक्ताभिसरण संस्था आणि बंद रक्ताभिसरण संस्था. खुली रक्ताभिसरण संस्था म्हणजेच काय? बघा, खुली रक्ताभिसरण संस्था म्हणजेच काय की बघा, एक नदी आहे, नदीला कोणताही प्रवाह अडथळा नदीला कुठेही आपल्याला अडथळा नदीला आपल्याला पाहायला मिळत नाही. ते फुल सपोर्टिव्हने फुल प्रेशरने नदी आपली वाहत जातं. त्याच प्रकारे जर गोष्ट करतो खुली रक्ताभिसरण संस्थेची, तर खुली रक्ताभिसरण संस्थेला वहनासाठी रक्तवाहिन्या हे आपल्याला नसतात. काय म्हणलं मी? जसे की नदीला वहनासाठी कोणतीही पाईपलाईन कोणतंही काही नसतं, त्याच प्रकारे खुली रक्ताभिसरण संस्थेमध्ये रक्ताला वाहण्यासाठी रक्तवाहिन्या नसतात. तर पहिला कोण झालेला आपल्याला इथं वाहनासाठी रक्त वाहिन्या नसतात. ठीक आहे, वहनासाठी आपल्याला रक्तवाहिन्या आपल्याला पाहायला मिळत नाही. अगोदर म्हटलं आपल्या रक्तवाहिन्या आपल्याला पाहायला मिळत नाही
तर रक्त यामध्ये कशा प्रकारे डिफ्रेक्शिएट होणार, रक्त यामध्ये कशा प्रकारे फ्लो होणार, हे मोकळ्या अवस्थेत फ्लो होते. कोणत्या अवस्थेत? मोकळ्या अवस्थेत वाहत जाते. बरोबर. आता हे मोकळ्या अवस्थेत वाहत जाते म्हणजे की त्या रक्ताला कोणत्याही ठिकाणी कशाही ठिकाणी आपल्याला अडथळा पाहायला मिळत नाही. तर ते रक्त आपलं कसं जाणार आहे? मोकळ्या अवस्थेत जाणार आहे. अगोदर ते रक्त मोकळ्या अवस्थेत वहन करत आहे, मोकळ्या अवस्थेत जात आहे, तर ऑब्व्हियसली सोपी गोष्ट आहे की त्यामध्ये शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त हे एकत्र मिसळलेलं असतं. म्हणजे बघा, खुली रक्ताभिसरण संस्थेमध्ये आपल्याला शुद्ध आणि अशुद्ध रक्त हे एकत्र मिसळलेलं असतं. हे आपल्याला तिसरा पॉईंट झालेला आहे. तिसरा पॉईंट कोणतं? शुद्ध व अशुद्ध रक्त मिसळलेले असते. ठीक आहे. शुद्ध आणि अशुद्ध रक्त हे एकत्र मिसळलेले असते. ठीक आहे ना. हे आपल्या तिसरा पॉईंट झालेला आहे. तर अशा प्रकारे तर मग खुली रक्ताभिसरण संस्था हे आपल्याला कोणामध्ये पाहायला मिळतं? एक एक्झाम्पल काय आहे? एक्झाम्पल बघा, याचे एक्झाम्पल आहे संघ आर्थ्रोपोडा आणि मोलस्का. संघ आर्थ्रोपोडा आणि मोलस्का या दोन याच्यामध्ये आपल्याला खुली रक्ताभिसरण संस्था आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे ना. खुली रक्ताभिसरण संस्था आपल्याला संघ आर्थ्रोपोडा गटाचे जे सर्व प्राणी आलेले आहेत त्याच्यामध्ये पाहायला मिळतं आणि मोलस्का या गटातील प्राण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघूया आपण बंद रक्ताभिसरण संस्था. आता याच्या अलग आहे. बघा, बंद खुली रक्ताभिसरण संस्थेमध्ये काय झालेलं आहे? रक्ताच्या वहनासाठी रक्तवाहिन्या आपल्याला नसतात. पण इथे आपल्याला जसं म्युनिसिपालिटीने आपल्याला शहरामध्ये न पसरवलेल्या आपल्या घराघरापर्यंत नेण्यासाठी, त्याच प्रकारे आपल्या शरीरात सुद्धा असे पाईपलाईन जोडलेली आहे की या सर्व पेशींना आपल्याला रक्त पोहोचवण्यासाठी. त्याच प्रकारे यांना आपण म्हणतो रक्तवाहिन्या. तर रक्तवाहिन्या बंद रक्ताभिसरण संस्थेमध्ये असतात. ठीक आहे. हे झालेलं आहे आपला दुसरा पॉईंट. आणि दुसरा पॉईंट आपल्याला झालेला आहे की इथं म्हटलेल्या मोकळ्या अवस्थेत वार्ता करत असते खुल्या अवस्थेमध्ये, खुल्या रक्ताभिसरण संस्थेमध्ये. तेच जर आपण बंद रक्ताभिसरण संस्थेमध्ये जर पाहतो म्हटलं ते बंदिस्त स्वरूपातली वहन केलेलं असते. बंदिस्त स्वरूपात म्हणजे काय? जर पाईपलाईन मधून एखादं पाणी तर बंदिस्त स्वरूपातली वहन करत असते. त्याच प्रकारे रक्त आपल्या रक्तवाहिनीमध्ये बंदिस्त स्वरूपातून ते प्रवाह करत असते. त्याच प्रकारे बंद रक्ताभिसरण संस्थेमध्ये बंदिस्त स्वरूपात रक्त वाहते. ठीक आहे ना. बंदिस्त स्वरूपात रक्त वाहते. आणि बंद रक्ताभिसरण संस्थेमध्ये आपल्याला शुद्ध रक्त वेगळं आणि अशुद्ध रक्त वेगळं या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारचे आपल्याला व्हेन पाहायला मिळतात की शुद्ध आणि अशुद्ध रक्तात त्यांना डिफरन्शिएट म्हणजे अलग अलग केलेलं असतं. ठीक आहे ना. यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त वेगवेगळे असते. वेगवेगळे असते. बरोबर आहे. आता तर म्हटलं तुम्ही आपण याच्यानी एक्झाम्पल कोणकोणत्या प्राण्यांमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं बंद रक्ताभिसरण संस्था. तर बंद रक्ताभिसरण संस्था आपल्याला ॲनेलिडा गटातील जे सर्व प्राणी आलेले आहेत, ॲनेलिडा गटातील जे सर्व प्राणी आले आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि व्हर्टिब्रेट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. व्हर्टिब्रेट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. व्हर्टिब्रेट्स मध्ये आपण मानव आलेलो यामध्ये सर्व गोष्टी आलेल्या आहेत. पण याला अपवाद आहे मित्रांनो. काय याला अपवाद आहे? एक गोष्ट म्हणजे दोन गोष्टी याला अपवाद आहे. ते म्हणजे मोलस्का गटातील 2 प्राण्यांमध्ये आपल्याला बंद रक्ताभिसरण संस्था पाहायला मिळते. हा प्रश्न आयोग विचारू शकतो की मोलस्का गटातील कोणत्या 2 प्राण्यांमध्ये आपल्याला बंद रक्ताभिसरण संस्था पाहायला मिळते? ते आहे ऑक्टोपस आणि स्क्विड. ठीक आहे ना. ऑक्टोपस आणि स्क्विड या 2 प्राण्यांमध्ये आपल्याला बंद रक्ताभिसरण संस्था पाहायला मिळते. पण हे 2 प्राणी मोलस्का गटातील प्राणी आहे. तर 2 प्राणी कोणत्या गटातील प्राणी आहे? मोलस्का गटातील प्राणी आहे. तरी सुद्धा आपल्याला यामध्ये बंद रक्ताभिसरण संस्था पाहायला मिळतं. हे आपल्याला आयएमपी पॉईंट आहे.
कोणता आयडेंटिफाय होता, इथं आयोग प्रश्न विचारू शकते नेमके. म्हणजे बघा, ज्या ज्या ठिकाणी आयोग प्रश्न विचारते त्या ठिकाणी तो टॉपिक हायलाइट करून ठेवायचा. जसे की यामध्ये आपल्याला माहिती रक्तवाहिन्यावर आजपर्यंत आयोगाने क्वेश्चन विचारलेला नाहीये. आपल्याला रक्तवाहिन्यावर आपण जास्त फोकस न करता हार्टवर आणि रक्तावर जास्त फोकस केला तर आपला तेवढा फायदा होणार आहे. बरोबर आहे ना. मी तुम्हाला कंटिन्युअसली म्हणतो की आयोग कोणता प्रश्न विचारते, कशा प्रकारे प्रश्न विचारते ते पहिले आपल्याला समजणं महत्वाचं आहे. त्यासाठी जर आपण जर म्हटलं त्यासाठी आपल्याला पहिला मोटिव्ह असला पाहिजे आपल्याला पीवायक्यू वाचणं. पीवायक्यू म्हणजे आपण डायरेक्ट न वाचता आपण पहिले तो टॉपिक कंप्लीट करायचा. टॉपिक कंप्लीट केल्याच्या नंतर तो पीवायक्यू वाचायचा, जेणेकरून आपल्या पीवायक्यूचा अभ्यास पण आपला होणार आहे. आणि आयोग नेमकं कोणत्या गोष्टीवर भर देतं आणि कोणत्या गोष्टीला आपल्याला जास्त वेटेज आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला जास्त भर द्यायला पाहिजे ते गोष्टी आपल्याला समजतात. बरोबर आहे ना. हे सर्व ते रक्ताभिसरण संस्थेचे प्रकार बघा, खुली रक्ताभिसरण संस्था, बंद रक्ताभिसरण संस्था, हे आपले 2 रक्ताभिसरण संस्था आपल्याला पाहायला मिळतात. त्याचा समोर जाऊया आपण. मानवी रक्ताभिसरण संस्था. आता बघा, रक्ताभिसरण संस्थेचे आपण प्रकार बघितलेले आहे. मानवी रक्ताभिसरण संस्था आता आपण बघतो. ठीक आहे. मानवी रक्ताभिसरण संस्था म्हणजेच काय? मानवी रक्ताभिसरण संस्था आपल्याला 3 पार्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मानवी रक्ताभिसरण संस्था आपल्याला 3 पार्ट मध्ये पाहायला मिळतं. ते 3 पार्ट म्हणजे कोणते आहे बघा. मानवी रक्ताभिसरण संस्था आपल्याला 3 पार्ट मध्ये पाहायला मिळतं. एक म्हणजे पहिलं म्हणजे आपल्याला रक्त. बरोबर ना. रक्ताभिसरण संस्थेमध्ये जर पहिले पाहायचं आपल्याला रक्त म्हणजे काय, रक्तामध्ये काय काय आहे, कोणकोणते प्रोटीन आहेत, यामध्ये कोणकोणते प्रोटीन रक्त गोठण्याचं काम करतं, कोणकोणते प्रोटीन झोपलेले असतात म्हणजे ते इनऍक्टिव्ह असतात त्याला आपण झोपलेले म्हणतो. ठीक आहे. तर कोणते इनऍक्टिव्ह आहे, कोणते ऍक्टिव्ह प्रोटीन्स आहे, त्या प्रोटीनचं कोणतं काम आहे, रक्त गोठण्यासाठी कोणतं प्रोटीन पाहिजे, जीवाणूंना मारण्यासाठी कोणतं प्रोटीन पाहिजे, डब्ल्यूबीसीचं कार्य, आरबीसीचं कार्य, प्लेटलेट्सचं कार्य काय आहे, हे सर्व ते आपण रक्तामध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपलं दुसरं आहे हृदय. हृदय म्हणजे हार्ट, मानवी हार्ट, आपण हार्ट. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपलं रक्तवाहिन्या. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपण रक्तवाहिन्या बघू आपण. जो विषय करतो म्हटला हृदय मध्ये कशा प्रकारे हृदय आपलं बनलेलं आहे, कोणत्या मसलने बनलेलं आहे, कोणत्या मसलने बनलेलं आहे, म्हणजे कार्डियक मसलने आपलं हृदय बनलेलं आहे. ते सर्व हृदयाचे जे कार्य आहे, हृदय कशा प्रकारे कार्य करतात, ठीक आहे, ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर हृदयाचे आजार बघणार, हार्ट अटॅक असो, तो पेसमेकर असो, हृदयाचं पेसमेकर कशाला म्हणतात, ते सर्व पेसमेकर, अँटी पेसमेकर कशाला म्हणतात हृदयाचं, ते सर्व काही आपण हृदयामध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपलं रक्तवाहिन्यामध्ये आपल्याला बघा, रक्तवाहिन्याबद्दल आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेला नाही आहे आणि मला सुद्धा नाही की आयोग त्याच्यावर प्रश्न विचारेल म्हणून. तरी पण आपल्याला हे बघणं आपला भाग आहे, आपल्याला बघावेच लागणार आहे. ठीक आहे ना. रक्ताभिसरण नंतर आपलं रक्तवाहिन्यामध्ये आपल्याला केशवाहिनी आहे, शिरा, ठीक आहे ना, हे सर्व काही आपल्याला आलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला जर पाहायचं म्हटलं रक्तवाहिन्या हे 97 ते 98,000 किलोमीटर काय म्हटलेलं आहे, 97 ते 98,000 किलोमीटर मानवी शरीरात रक्तवाहिन्या असतात. मानवी शरीरात रक्तवाहिन्या असतात. बघा, रक्तवाहिन्या किती असतात मानवी शरीरात? 97 ते 98,000 रक्तवाहिन्या आपल्या शरीरामध्ये असतात. बघा, निसर्ग किती अद्भुत आहे. 97 ते 98,000 किलोमीटरच्या रक्तवाहिन्या आपल्या अंतर आहे आणि आपलं शरीर पाहिलं तर 6 फुटाचं 5 फुटाचंच आहे. एवढ्या मोठ्या रक्तवाहिन्या आपल्या शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर ना. त्याच्यानंतर आपण बघूया, आता पहिला पॉईंटला आपण चालू करूया रक्त. बरोबर ना. रक्त म्हणजेच काय बघा मित्रांनो, रक्त बघा, हे जे तुम्हाला दिसत आहे हे आपल्याला एखादी समजून घ्या, व्हेन आहे, केशवाहिनी आहे, शिरा आहे, तुम्हाला काहीही समजू शकता. ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघा, हे जे तुम्हाला गोल गोल दिसत आहे हे आहे आरबीसी. हे व्हाईट वाले जे आहे डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स याच्यात दिलेले नाही. ठीक आहे ना. आरबीसी आणि डब्ल्यूबीसी. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या रक्तवाहिनी रक्त आपलं फ्लो करत असते. याच्यामध्ये काही प्रोटीन्स आढळतात आपल्याला, काही
काही प्रोटीन सापडतात. हे आपल्याला जे आपलं आरबीसी आहे हे कशाचं वहन करतात, हिमोग्लोबिनचं वहन करतात. पण हिमोग्लोबिन कशाचं वहन करतात, तर ऑक्सिजनचं वहन करतात. म्हणजे की आरबीसीचं काम फक्त ऑक्सिजनला वहन करण्याचं होतं. पण मध्यस्थी कोण झालेला याच्यात, हिमोग्लोबिन झालेला आहे. हिमोग्लोबिन म्हणतो मी ऑक्सिजनला वहन करतो, ठीक आहे ना. तर एक हिमोग्लोबिन आपलावाला HB हे 4 ऑक्सिजन पार्टिकलला वाहून नेण्याचं काम करतं, ठीक आहे ना. हे आपण बघणार आहोत मग कशा प्रकारे वाहणार आहे, कशा प्रकारे नाही वाहणार आहे. तर ठीक आहे, आता बघून घेऊया आपण रक्त म्हणजेच काय. रक्ताबद्दल आपण तथ्यात्मक गोष्टी जरासा आपण बघणार आहोत. रक्त, मानवी शरीरामध्ये रक्त आपल्याला 5 लिटर रक्त आपल्याला पाहायला मिळतात. हा आपल्याला लहानपणीपासूनचा आपल्याला प्रश्न आहे. हा आपला जेव्हा आपण रक्ताभिसरण संस्था पाहतो त्यावेळेस आपण म्हणतो मानवी शरीरातले 5 लिटर रक्त आहे. पण या स्टेटमेंटचं कुठेही असं आपल्याला अर्थ लागत नाही. आयोग ह्या स्टेटमेंट कधीच तुम्हाला विचारणार नाही आहे. हे फक्त आपल्याला माहित असावं की 5 लिटर किंवा तुम्ही लहानपणापासून जे वाक्य बोलत आलेले आहे की ते वाक्य सुद्धा याच्यामध्ये आहे, ते तुमच्या मनाच्या शांतीसाठी आहे. फक्त 5 लिटर रक्त आपल्याला मानवी शरीरात आहे. पण यामध्ये एक अपवाद आहे मित्रांनो. आयोग यामध्ये 5 लिटर रक्त तर नाही विचारणार. आयोग मात्र असा विचारणार की मानवी शरीराच्या किती टक्के वजनाच्या किती टक्के रक्त असतात. बघा, प्रश्न आपला हा विचारलेला नाही आहे 5 लिटर रक्त मानवी शरीरात नाही. पण प्रश्न आपल्याला कसा विचारणार की मानवी शरीराच्या वजनाच्या किती टक्के रक्त आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. ते असतात मित्रांनो 8% रक्त मानवी वजनाचे आपल्याला पाहायला मिळतात. 8% रक्त आपल्याला पाहायला मिळतात. रक्त हे आम्लारी आहे मित्रांनो. कसं आहे, रक्त आम्लारी आहे. आम्लारी म्हणजे काय, बेसिक आहे. आम्लारी म्हणजे काय, बेसिक आहे. याचा पीएच काय आहे, बरोबर ना. याचा पीएच आपल्याला पाहायला मिळतो. 7.35 ते 7.45. 7.35 ते 7.45 एवढा आपल्याला पीएच आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर जी गोष्ट करतो म्हटलं, रक्त हे संयोजी ऊतीचा प्रकार आहे. रक्त हे कशाचा प्रकार आहे, संयोजी ऊतीचा प्रकार आहे. ठीक आहे, समोर लिहूया आपण. रक्त हे संयोजी ऊतीचा प्रकार आहे. रक्त हे संयोजी ऊतीचा प्रकार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर रक्ताबद्दल दुसरी गोष्ट म्हणजे रक्ताला आपण जटिल द्रव्य संयोजी ऊती म्हणून सुद्धा ओळखले जातात. रक्ताला काय म्हणून ओळखले जातात, जटिल संयोजी ऊती म्हणून सुद्धा आपण रक्ताला ओळखतो. ठीक आहे ना. जटिल संयोजी ऊती म्हणून आपण रक्ताला ओळखतो. आणि जटिल संयोजी ऊती म्हणून आपण का ओळखत असेल बरं रक्ताला, याचा कधी आपण अभ्यास केलेला. जटिल म्हणजे काय, पहिले हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. जटिल द्रव्य संयोजी ऊती म्हणून जटिल द्रव्य संयोजी ऊती म्हणून आपण रक्ताला ओळखतो. तर जटिल म्हणजे काय, बघा हे तर आपल्याला माहित आहे. द्रव्य आहे म्हणून द्रव्य आलेलं आहे, संयोजी आहे म्हणून संयोजी आलेलं आहे. बघा संयोजी ऊती आपण ऊती शब्दामध्ये शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर हे आलेलं आहे. पण जटिल म्हणजेच काय हे आपल्याला माहित आहे का, हे महत्वाचं आहे. तर बघा जटिल म्हणजेच काय, बघा मित्रांनो, ऊतीचे 2 प्रकार, ऊतीचे प्रकार आहेत. स्थायी ऊती, ठीक आहे ना. जटिल म्हणजे काय, मी पहिले तुम्हाला ते समजावून सांगतो. एक म्हणजे काय, स्थायी ऊती. या स्थायी ऊतीचे जे आहे आपल्याला 2 पार्ट पडताना दिसतात. एक म्हणजे सरळ स्थायी ऊती. कोणती, सरळ स्थायी ऊती. व दुसरी म्हणजे जटिल स्थायी ऊती. जटिल स्थायी ऊती हे आपल्या ऊतीचे आपल्याला 2 प्रकार पाहायला मिळतात. तर सरळ स्थायी ऊती म्हणजेच काय की एकाच आकाराच्या पेशी, एकाच गुणधर्माच्या पेशी एकत्र आले की त्याला आपण सरळ स्थायी ऊती म्हणतो. काय म्हणतो आपण, असं आपल्याला समजून घ्या. आपले पेशी आहे, हे ऊती आहे, ठीक आहे ना. ते ऊती आहे आणि ऊतीमध्ये सर्व पेशी जे आहे हे आपल्यावाल्या सारख्या पेशी आलेल्या आहेत.
कशा पेशी आलेल्या आहे? सारख्या पेशी आलेल्या आहे. तर याला आपण म्हणतो सरळ स्थायी ऊती. म्हणजे काय झालेलं आहे स्टेटमेंट? सर्व सारख्या पेशी, समजून घ्या फक्त, सारख्या पेशी आल्या की त्याला आपण काय म्हणतो? सरळ स्थायी ऊती असे म्हणतो. तर जटिल स्थायी ऊती म्हणजेच काय? जटिल स्थायी ऊती म्हणजेच याचे अपोजिट, म्हणजे यामध्ये एकाच आकाराच्या पेशी न येता सर्व गुणधर्म सर्वच आकाराच्या पेशी, म्हणजे अशा पेशी, सर्व पेशी आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे ना? अशा म्हणजे व्हेल डेफिनाईट याला ऊती नसतात, म्हणून याला म्हणतात जटिल स्थायी ऊती. म्हणजेच का वेगवेगळ्या पेशी आपल्याला पाहायला मिळतात, पेशी पाहायला मिळतात. पण समोरची गोष्ट करतो म्हटलं आपण जटिल स्थायी ऊती म्हणजे रक्त कसं काय आलं मित्रांनो? बघा ना, मी म्हटलं जटिल द्रव्य संयोजी ऊती आपलं रक्त आहे. तर बघा, रक्तामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात? म्हणून आरबीसी, बरोबर आहे, आरबीसी आलेला आहे. त्याच्यानंतर आलेला आहे डब्ल्यूबीसी आलेला आहे, आणि काय आलेला आहे? प्लेटलेट्स आलेला आहे. बरोबर आहे ना? बघा ना, हे इथं तर अलग अलग पेशी आलेल्या आहेत. आरबीसी आलेल्या आहे, डब्ल्यूबीसी आलेल्या आहे, प्लेटलेट्स आलेले आहे. पण ज्या ऊतीमध्ये मित्रांनो अलग अलग प्रकारच्या पेशी आढळतात त्याला आपण काय म्हणतो? जटिल स्थायी ऊती म्हणतो. त्या कारणाने आपण रक्ताला काय म्हणतो? जटिल द्रव्य संयोजी ऊती म्हणून आपण रक्ताला आपण ओळखत असतो. आणि रक्ताला डबल आपण ओळखतो फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणून सुद्धा आपण ओळखतो. काय म्हणतो रक्ताला आपण? फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणून सुद्धा ओळखतो. तर ते आपण रक्तामध्ये फायबर नसल्यामुळं आपण रक्ताला फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणून आपण ओळखला जातो. ठीक आहे ना? त्याच्यानंतर बघू आपण रक्तातील घटक कोणकोणते आहेत. बरं, रक्तातील घटक आपण बघणार आहोत. बघा, रक्तातील घटकाचा जो विषय काढतो म्हटलं आपण, रक्त द्रव्य आलेला आहे यामध्ये. ठीक आहे ना? तर डब्ल्यूबीसी, आरबीसी, प्लेटलेट्स आलेले आहे आपल्याला, आपण ते बघून घेऊया पहिले. ठीक आहे ना? रक्तातील घटकाचा विषय काढतो म्हटलं, बघा रक्तातील दोन घटक आहे. एक म्हणजे रक्तद्रव्य, व दुसरं म्हणजे सॉलिड एलिमेंट. हे आपल्या रक्ताला दोन घटक पाहायला मिळतात. आता रक्तद्रव्य जर म्हटलं आपण, रक्तद्रव्य आपल्या मानवी शरीरामध्ये 55% आपल्या रक्तद्रव्य आपल्याला पाहायला मिळतात. किती टक्के पाहायला मिळतात? रक्तद्रव्य आपल्या मानवी शरीरातली 55% पाहायला मिळतात. हे जे लिंक आहे टक्क्याची, हे तुम्हाला आता तर नाही कळणार की ऑक्सिजनचं प्रमाण म्हटलं रक्तद्रव्यामध्ये कार्बन डायऑक्साईड 70 ते 80% वन करून नेल्या जातं, तर ऑक्सिजन फक्त 2 ते 3% वन केल्या जातं. हे तुम्हाला इथं लिखणे लागणार आहे. जेव्हा लास्टला आपलं रक्ताभिसरण संस्था होणार त्या वेळेस आपल्या 55% कुठं, 3% कुठं, 4% कुठं, 60% कुठं, 20 ते 25% कुठं, त्या सर्वाला मिळून आपल्याला निघाय 70% आणि 100% आपल्याला ते होणार आहे. ठीक आहे ना? म्हणून इथं आपण फक्त या लक्षात ठेवा की रक्तद्रव्य आपल्याला 55% आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट आहे, त्याच कुठल्या ठिकाणी म्हणजे इथल्या ठिकाणी. ठीक आहे ना? त्याच्यानंतर सॉलिड एलिमेंट जे आहे आपल्याला हे 3 प्रकारचे आहे मित्रांनो. सॉलिड एलिमेंट किती प्रकारचे आहे? 3 प्रकारचे आहे. ते सॉलिड एलिमेंट कोणकोणते? बघा, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. जर आरबीसीचा जर गोष्ट करतो म्हणलं, आरबीसी एकटीच आपल्या रक्तामध्ये 44% प्रेझेंट आहे. किती पर्सेंटेज प्रेझेंट आहे? 44% आरबीसी आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स हे मिळून आपल्या शरीरामध्ये 1% प्रेझेंट आहे. किती टक्के प्रेझेंट आहे? 1% प्रेझेंट आहे. आणि जर विषय करतो म्हटलं डब्ल्यूबीसीचा आकार आरबीसी पेक्षा मोठा असतो, त्या कारणाने डब्ल्यूबीसी आपल्याला मोठा दिसतात. ठीक आहे ना? डब्ल्यूबीसीचा आकार फक्त मोठा असतो. हे इथं तथ्यात्मक गोष्ट आपल्याला माहित असू द्या की डब्ल्यूबीसीचा आकार कसा असतो? मोठा असतो. कोणाचं कंपेरिंग घेऊन? आरबीसीचा कंपेरिंग घेऊन. ठीक आहे? त्याच्यानंतर आपण समोर बघूया आता आपण रक्तद्रव्य म्हणजेच काय. ठीक आहे ना? बघा, हे रक्तद्रव्य आहे मित्रांनो.
हे आहे आपल्या रेड ब्लड सेल्स, म्हणजेच काय आरबीसी. हे आहे आपल्या आरबीसी, जे आपल्याला हे पांढरे पांढरे दिसत आहे हे वाले, हे आहे डब्ल्यूबीसी. आणि हे जे पिवळ्या रंगाचे दिसत आहे तुम्हाला, हे सर्व जे पिवळ्या रंगाचे स्प्लिट झालेले आहे हे वाले, हे सर्व आपले वाले आहे रक्तद्रव्य. रक्तद्रव्य आणि प्लेटलेट्स आपले, हे प्लेटलेट्स आहे आपल्याला. ठीक आहे ना, हे आहे आपल्याला प्लेटलेट्स. बघा हे केशवाहिनी असो रक्तवाहिनी आहे, याच्यातून आपले रक्तद्रव्य अशा प्रकारे स्प्लिट झालेले आपल्याला दिसते. ठीक आहे ना, हे आपल्या डायग्रामॅटिकली. ठीक आहे. आता जर मी म्हटलं की बघा रक्तद्रव्य हे कोणत्या कलरचे असतात, ते रक्तद्रव्य आपल्याला असतात पिवळ्या रंगाचे असतात. ठीक आहे ना, रक्तद्रव्य हे आपल्या पिवळ्या रंगाचे रक्तद्रव्य असतात. रक्ताच्या किती टक्के असतात रक्तद्रव्य, तर ते असतात आपलं 55% रक्तद्रव्य आपल्या मानवी शरीरात प्रेझेंट असतात, रक्तामध्ये प्रेझेंट असतात. आणि हे असतात आम्लारी. रक्तद्रव्य कसं आहे आम्लारी. आम्लारी म्हणजे काय बेसिक. पण हे आम्लारी का आहे, हा इथं महत्वाचा प्रश्न आहे. आता नेमका म्हणजे आयोगाने विचारलं की बाबा आपल्या सर्वांना माहित आहे की रक्त हे बेसिक आहे, आम्लारी आहे, पण आम्लारीच का, ऍसिड काऊन नाही. बरोबर आहे ना, असा प्रश्न विचारला तर डोंगा डुबेन ना आपल्याला. बरोबर आहे ना, म्हणजे की आपण हर एक पॉइंटला हर एक डीपली जाण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. ठीक आहे ना, हर एक पॉइंटला हर एक डीपलीचा आपण अभ्यास केला तर हे आपल्याला कळतं. बघा तर ते आहे आपल्याला बायकार्बोनेट पदार्थ. बायकार्बोनेट पदार्थ वहन करून नेला जातात रक्ताच्या माध्यमातून. कोणते बायकार्बोनेट पदार्थामुळे, बायकार्बोनेट पदार्थामुळे रक्त हे आम्लारी असते. आता असा जर समोर प्रश्न, रक्त आम्लारी का असते, रक्तद्रव्य आम्लारी का असते, तर बायकार्बोनेटच्या पदार्थामुळे, हे बायकार्बोनेटच्या पदार्थामुळे रक्त हे आपलं आम्लारी असते, बेसिक असते. ठीक आहे ना. अगर जर आपण याचं कार्याची गोष्ट करतो म्हटलं तर कार्य बघा. आता आपण कार्य आपल्याला कोणती आहे हे नेमकं म्हणजे बघा कार्य. रक्तद्रव्य हे 70% CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइडचे वहन करतात. कशाचे वहन करतात, कार्बन डायऑक्साइडचे वहन करतात. कार्बन डायऑक्साइडचे जर कोणी वहन करत असेल ते आपलं रक्तद्रव्य आहे. तर फक्त ऑक्सिजनचे वहन हे 2 ते 3% करतात. ऑक्सिजनचे वहन किती करतात, ते 2 ते 3% ऑक्सिजनचे वहन करतात. फक्त ऑक्सिजनचे वहन करतात. ठीक आहे ना, हे इथे लक्षात राहू द्या. 70% जे कार्बन डायऑक्साइडचे वहन करतात रक्तद्रव्य, आणि 2 ते 3% आपलं हे ऑक्सिजनचं वहन करतात. आणि याला अँटीबॉडीज सुद्धा असतात. रक्तद्रव्यामध्ये काय असतात, अँटीबॉडीज, प्रतिद्रव्यके. ठीक आहे ना, कुठं असतात का असा प्रश्न विचारला आयोगाने. अँटीबॉडीज आपल्या मानवी शरीरामध्ये कुठं असतात, रक्तभिसरण संस्थेमध्ये. ते आपल्या रक्तद्रव्यमध्ये आपल्याला ते अँटीबॉडीज आपल्याला पाहायला मिळतात. अँटीबॉडीज म्हणजे काय, प्रतिद्रव्ये. हे आपल्याला इथे आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे ना. आता आपण याच्या समोर जाऊया. समोर हे झालं आपल्या रक्तद्रव्याबद्दल बेसिक माहिती. रक्तद्रव्यामध्ये आपल्याला जर पाहायचं म्हटलं 3 घटकांचे बनलेले आहे. रक्तद्रव्य किती घटकांचे बनलेले आहे, 3 घटकांचे बनलेले आहे. ते 3 घटक आपले कोणकोणते ते लक्षात सूर्या. रक्तद्रव्य आपले 3 घटकांनी आपल्याला बनलेले आहे. तर पहिला घटक आहे पाणी म्हणजे H2O. दुसरा घटक आहे आपले प्रथिने. दुसरा घटक कोणता आहे, प्रथिने. आणि तिसरा घटक आहे आपल्याला असेंद्रिय घटक. असेंद्रिय घटक हे आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे ना. तर यामध्ये आपण बघूया आता पाणी. पाणी जे आहे हे रक्तद्रव्यामध्ये 90 ते 92% आपल्याला पाणी पाहायला मिळतात. 90
ते 92% आपल्याला पाणी पाहायला मिळतात आणि आपल्याला याचा अभ्यास आपल्याला करायचा नाही आहे पाण्याचा, ठीक आहे ना. त्याच्यानंतर असंख्य घटक म्हणजे काय, आपले खनिजे आलेले आहेत, खनिजे, याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा नाही आहे. आपल्याला अभ्यास करायचा आहे प्रथिनेचा, ठीक आहे ना. कुठं कुठं कशा प्रकारे प्रथिने आहे ते आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता बघा प्रथिन्याबद्दल माहिती आपण जराशी घेऊया आता, ठीक आहे. तर प्रथिन्याबद्दल जर सांगायचं असलं तर प्रथिने हे रसायनचे बनलेले असतात. कशाचे, रसायनचे प्रथिने बनलेले असतात, प्रथिने बनलेले असतात. आणि रसायन हे आपल्या लिव्हर मध्ये तयार होतं. रसायन कुठं तयार होतं, लिव्हर मध्ये आपलं रसायन तयार होतं. आता जर असं विचारलं की आयोगाने रसायन कुठे तयार होतात, आपल्याला उत्तर आलं पाहिजे आपल्याला लिव्हर मध्ये आपले रसायन, सर्व रसायन आपल्याला पाहायला मिळतात, तयार होताना आपल्याला दिसतात, ठीक आहे ना. त्यानंतर आपण याच्यामध्ये प्रथिने कोणकोणती आहे, बरोबर आहे ना. आपल्याला बघा प्रथिने आपल्याला रक्तद्रवामध्ये 5 प्रकारचे आपल्याला प्रथिने आपल्याला पाहायला मिळतात. किती प्रकारचे पाहायला मिळतात, 5 प्रकारचे पाहायला मिळतात. ग्लोबुलिन, अल्बुमिन, प्रोथ्रोम्बिन, फायब्रोजिन आणि हेपरथाइन, हे आपल्याला 5 प्रकारचे प्रथिने आपल्याला रक्तद्रवामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे प्रथिनांचा अभ्यास आता आपण करूया. प्रथिने आपल्याला कशा प्रकारे आहेत हे लक्षात असू द्या. आपल्याला H2O पाण्याचं, ठीक आहे ना. रक्तद्रव्यामध्ये आपल्या 3 घटकांचा अभ्यास करायचा आपल्याला, वॉटर, प्रथिने आणि असंख्य घटक. पाण्याचा जर विचार करतो म्हटलं 90 ते 92% आपल्या रक्तद्रव्यातील आपल्याला पाणी आपल्याला पाहायला मिळतं. असंख्य घटक म्हणजे काय आलेलं आहे, यामध्ये खनिजे आलेले आहे. जे टोटल खनिजे आलेले आहेत ते आपल्याला असंख्य घटक म्हणजे घटक आलेले आहे. प्रथिने म्हणजे आपल्या रसायनचे बनलेले असतात आणि ते आपल्याला रसायन हे लिव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, लिव्हर मध्ये आपल्याला तयार होताना आपल्याला दिसतात, ठीक आहे. आता आपण पहिलं आपण बघून घेऊया, ठीक आहे. पहिला आपण घेऊया ग्लोबुलिन. प्रथिने कोणतं, ग्लोबुलिन. ग्लोबुलिन या प्रथिनांचं कार्य काय, ग्लोबुलिन हे प्रथिने जीवाणूंना मारण्याच्या कामी येतात. कशांना, जीवाणूंना मारण्यासाठी कामी येतात, मारण्याचे काम करतात, ठीक आहे. जीवाणूंना मारण्याचं काम करतात. ग्लोबुलिन हे प्रथिने आपल्या जीवाणूंना मारण्याचं काम करतात. त्याच्यानंतर सेकंड आपण पाहतो म्हटलं तर 20 ते 25% रक्तद्रव्यामध्ये आढळते. किती टक्के आढळते, 20 ते 25% रक्तामध्ये आढळते, ठीक आहे ना. ग्लोबुलिनचे आपल्याला 3 प्रकार पाहायला मिळतात. हे 3 प्रकार बघा, अल्फा ग्लोबुलिन, बीटा ग्लोबुलिन आणि डेल्टा ग्लोबुलिन, ठीक आहे ना. हे आपल्या 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ग्लोबुलिनचे, ठीक आहे. अल्फा, बीटा आणि डेल्टा ग्लोबुलिन. अगर आपण गोष्ट करतो म्हणजे अल्फा ग्लोबुलिनची, हे अल्फा ग्लोबुलिन आपल्याला कॉपरचे वहन करतात, बीटा ग्लोबुलिन आपल्याला हे आयरनचे म्हणजे लोखंडाचे वहन करतात, Feचे वहन करतात. आणि आपल्या डेल्टा ग्लोबुलिन, डेल्टाचे हे आपल्याला अँटीबॉडीज तयार करतात. डेल्टा ग्लोबुलिन कसं आहे, अँटीबॉडीज आहे, बघा मित्रांनो. आयोग एवढ्या डीपली जाणार नाही, पण आपण एवढ्या डीपली जाण्याचा इतपत आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, ठीक आहे ना. हे जे आलेले आहे अल्फा ग्लोबुलिन, बीटा ग्लोबुलिन, डेल्टा ग्लोबुलिन, हे आपल्या एनसीईआरटी मधून आलेले आहे. हे सर्व जे डेटाबेस आहे प्रथिनांचा, हे सर्व डेटाबेस आपल्याला स्टेट बोर्ड मध्ये पाहायला मिळत नाही. हे सर्व डेटाबेस आपल्याला पाहायला मिळतं, तर ते आपल्या एनसीईआरटी मध्ये पाहायला मिळतं, बरोबर ना. आपण एनसीईआरटी, स्टेट बोर्ड आणि आपला कोणत्या ना कोणत्या रेफरन्स मटेरियल बुक हे समजून आपल्याला, हे पकडून आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो, ठीक आहे ना. तर बघा पहिला आपल्याला ग्लोबुलिन काय करतात, एका डबल सांगतो की जीवाणूंना मारण्याचं काम करतात. ग्लोबुलिन काय करतात, जीवाणूंना मारण्याचं काम करतात. हे रक्तद्रव्यामध्ये किती % असतात, 20 ते 25% आपल्या रक्तद्रव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
आणि समोर म्हणजे ग्लोबुलिनचे 3 प्रकार पडतात, एक अल्फा ग्लोबुलिन, एक बीटा ग्लोबुलिन आणि डेल्टा ग्लोबुलिन. अल्फा ग्लोबुलिनची गोष्ट जर करतो म्हटलं ते कॉपरचं वहन करतात, बीटा ग्लोबुलिनचं गोष्ट करतो म्हटलं ते लोखंडाचं वहन करतात, आयरनचं वहन करतात, आणि डेल्टा ग्लोबुलिन हे अँटीबॉडीज आहे. डेल्टा ग्लोबुलिन काय आहे? अँटीबॉडीज आहे. ठीक आहे ना. आता चला आता आपण समोरचं बघूया. समोरचा प्रथिने कोणता आहे? तर समोरचा प्रथिने आहे आपल्याला समोरचा प्रथिने आहे आपला अल्बुमिन. अल्बुमिन अल्बुमिन हे आपला सेकंड प्रथिने आहे, हे आपल्याला बघायचं आहे. अल्बुमिनचं कार्य काय आहे? हे रक्ताचे सर्वात जास्त आढळणारा प्रथिने आहे. बघा, अल्बुमिन हे रक्तामध्ये सर्वात जास्त आपल्याला आढळताना दिसतो, म्हणून हे आपला पहिला पॉइंट झालेला आहे. रक्तातील सर्वात जास्त आढळणारा प्रथिने आहे, सर्वात जास्त आढळणारा प्रथिने. बरोबर ना. हे किती पर्सेंटेज आहे रक्तामध्ये? हे रक्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतं 60% आपल्याला पाहायला मिळतं. 60% रक्तद्रव्यामध्ये आपल्याला अल्बुमिन हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर म्हणजे हे लिव्हर मधून सर्वात जास्त स्रावला जातो, म्हणजे की लिव्हर मधून सर्वात जास्त स्रावला जाणारा प्रथिने आहे. जास्त स्रावला जाणारा प्रथिने आहे. स्रावला जाणारा प्रथिने आहे मित्रांनो. लिव्हर मधून सगळ्यात जास्त स्रावला जातो, लिव्हर मधून सगळ्यात जास्त स्प्लिट केला जातो हा प्रथिने, म्हणून याला म्हणतो रक्ताचे सगळ्यात जास्त लिव्हर मधून सगळ्यात जास्त स्रावला जाणारा प्रथिने कोणता म्हटलं तर ते आपल्याला पाहिजे अल्बुमिन. हे आपल्याला लिव्हर मधून सगळ्यात जास्त स्रावला जाणारा प्रथिने आहे, हे आपलं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे ना. तिसरा पॉईंट विषय करतो म्हटलं, तिसरा पॉईंट अल्बुमिनचा, हे परासरणीय दाब निर्माण करतो मित्रांनो. काय करतात? परासरणीय दाब निर्माण करण्याचं काम जर कोण करत असेल तर हे आपला अल्बुमिन नावाचा प्रथिने करतात. परासरणीय दाब म्हणजे काय आपण पेशीमध्ये बघितलेलं आहे. परासरणीय दाब म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर. आपण शेंगदाण्याचं एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला दिलेलं होतं की एखादा शेंगदाणा जर पाण्यात भिजून ठेवला तर कशा प्रकारे त्या पाण्यात बाहेरील पाणी शेंगदाण्याच्या अंदर जातं आणि ते शेंगदाणा फुगतं. तशाच प्रकारे आपल्या सेलचं असतं की बाहेरील पाणी आपल्या सेलमध्ये जातं. कशाच्या माध्यमातून जातं? पेशीपटलाच्या माध्यमातून जातं. हे आपल्या आपण पेशीमध्ये बघितलेलं आहे. तेच आपल्या ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशरच्या मग 3 प्रकार सांगितलेले आहे. समपरासरणी, अवपरासरणी, अतिपरासरणी. बरोबर आहे ना. समपरासरणी म्हणजे काय, अवपरासरणी म्हणजेच काय, अतिपरासरणी म्हणजेच काय, हर एक पॉईंट आपल्याला झालेला आहे. हर एक पॉईंट नुसार आपण हे इथून चाललेलं आहोत मित्रांनो. ठीक आहे ना. त्यानंतर समोरचं बघा, परासरणीय दाब निर्माण करतात. परासरणीय दाब म्हणजे काय तुम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे का? तर नाही आहे. ठीक आहे ना. परासरणीय दाब निर्माण करतात. हे याचे आपल्याला सेकंड नंबर अल्बुमिनचं कार्य आहे मित्रांनो. ठीक आहे ना. याच्यानंतर आपण बघूया तिसरं प्रथिने कोणतं आहे? तिसरं प्रथिने आपल्याला पाहायला मिळतं प्रोथ्रोम्बिन. आपण तिसरं आणि चौथं सोबत आपण घेऊया प्रथिने. ठीक आहे. चौथा आपलं प्रथिन आहे फॅब्रोजिन. प्रोथ्रोम्बिन आणि फॅब्रोजिन हे कोणते प्रथिने आहे मित्रांनो? हे प्रथिने कुंभकर्ण प्रथिने. आपल्या शरीरातले जर कोणते कुंभकर्ण प्रथिने असेल तर प्रोथ्रोम्बिन आणि फॅब्रिन आहे. हे झोपलेले असतात, म्हणजे इनएक्टिव्ह स्वरूपाचे असतात असं मी का म्हणतो? यांचं फक्त कार्य काय आहे? रक्त गोठण्याचं कार्य आहे. आणि हे दिवसभर झोपीचेच असतात, झोपलेले असतात, इनएक्टिव्ह असतात. ठीक आहे ना. हे इनएक्टिव्ह स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात प्रोथ्रोम्बिन आणि फॅब्रोजिन. इनएक्टिव्ह स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर रक्तातील जोडण्याचे काम करतात. रक्तवाहिनीला जोडण्याचे काम करतात. हे रक्तवाहिनीला बघा, हे आपली रक्तवाहिनी आहे. रक्त अशा प्रकारे वाहत आहे. परंतु आता हे इथेच रक्तवाहिनी आपल्याला तुटलेली आहे, समजून घ्या.
रक्तवाहिनी आपलीवाली इथे अशी आपली तुटलेली आहे. रक्तवाहिनी आपली इथं अशी तुटलेली आहे. इकडे आपलं रक्त जातं ना, याला घोटण्याचं जर काम कोण करत असतं, हे पॅक इथं करण्याचं काम कोण करत असतं, तर हे पॅक करण्याचं काम आपल्याला प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रोजिन करतात. हेच याच्यावर कार्य आहे. पण हे सहसा जसं की आपल्याला तुटलेला असतो, म्युनिसिपालिटीचा जे आपला नळ आपल्या घरापर्यंत येतो, तो आपला तुटलेला असतो, त्या जोडण्याचं काम प्लंबर करतो. त्याच प्रकारे आता जर म्हटलं की रक्तवाहिनीला प्लंबरचं काम कोण करतं, तर प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रोजिन नावाच्या प्रथिने या रक्त ओतण्याचं काम करतं, रक्तवाहिनीला जोडण्याचं काम करतं. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट झालेला आहे, रक्त गोठण्याचं काम करतं. रक्त गोठण्याचे काम करते. ठीक आहे. हे दोन्ही प्रथिने आपल्याला झालेली आहेत, प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रोजिन. फक्त यांचं कार्य लक्षात ठेवायचं. कार्य काय? रक्त गोठण्याचं कार्य करते आणि इनएक्टिव्ह स्वरूपाची आपली प्रथिने आपल्या शरीरामध्ये आढळते, म्हणजे झोपलेले आढळते. खूप अशी असतात हे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया पाचवं प्रथिने आपलं. पाचवं प्रथिने याच्यापेक्षा वाढली आहे मित्रांनो. पाचवं प्रथिने कोणतं आहे? हिपेरेटिन. हिपेरेटिन नावाचे प्रथिने आहे पाचवं आपल्याला. हिपेरेटिन नावाचं प्रथिने काय करतं? आता एक गोष्ट सांगा मला तुम्ही, हे आपल्याला रक्त याच्यातून आपलं चाललेलं आहे. ठीक आहे ना. रक्तवाहिनीतून आपलं रक्त चाललेलं आहे. कोणत्या फ्लोने चाललेलं आहे? या फ्लोने आपलं चाललेलं आहे, इकडल्या फ्लोने. ठीक आहे. आणि आपण समजून घ्या, लिव्हरने कोणाला सांगितलं रक्त ओढण्याचं काम करायला? प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रिनला सांगितलेलं आहे रक्त ओढण्याचं काम. हे प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रिन आलेले आहे इथं रक्त ओढायला. यांनी इथं रक्त ओढलं. ठीक आहे ना. पण हे एवढे बालबुद्धी असतात. मी याला कोण झोपलेल्या अवस्थेत म्हणतो बघा, हे यांनी गोठलं, हे याला गोटाचं काम केलं आणि हे रक्तवाहिनी आपल्याला स्ट्रेट चालली, रक्त आपल्याला स्ट्रेच न होता सरळ चाललं. पण त्यांना काय वाटते असं? त्यांना काय वाटते? अरे रे रे एवढं मोठं रक्त तर इकडल्या बाजूने चाललं. बरोबर आहे ना. एवढं मोठं रक्त तर इकडल्या बाजूने चाललं, तर हे स्वतःचा दिमाग लावतात आणि प्रोथ्रॉम्बिन फायब्रिन काय करतात? इथे सुद्धा रक्त गोटायला चालू करतात. बरोबर ना. इथे सुद्धा रक्त गोटायला चालू करतात. अगर मला सांगा तुम्ही, इथे जर रक्त गोठलं, हे बोटाच्या आपण गोठून जाऊ ना भाऊ. बरोबर का नाही? हे गोठलं की आपण टपून जाऊ ना इथे का? बरोबर आहे ना. मग यांच्यावर दोघांवर नियंत्रण कोण ठेवत असत, तर हिपेरेटिन नावाचं प्रथिनेच असतं. काय करते? यांच्यावर नियंत्रण ठेवतं. यांचं इथं ब्लड क्लॉटिंग झालेलं आहे, हे त्याने रक्त गोठलेलं आहे, आणि त्या समोर म्हणजे की इथं ते रक्त गोटायला चालू केलं. जसं चालू केलं तसं आपलं आलं कोण धावत जाणार? आपलं हिपेरेटिन धावत जाणार कोणाकडे? लिव्हरकडे जाणार. अरे भाऊ ते काय करत आहे बघा, हे दुसऱ्याचं रक्त गोटायचं काम करत आहे. ठीक आहे ना. जसं की लंगडा आपल्या पैशाला सांगायला गेला होता, अडची आली अडची, त्याच प्रकारे हे आपल्या लिव्हरचं सांगायला जातात. बरोबर ना. त्या मग हिपेरेटिन काय म्हणतात? अरे थांबव त्याला. मग यांनी हे हिपेरेटिन येतात, याला डिस्ट्रॉय करतात. कुणाला डिस्ट्रॉय करतात? हे प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रिनला डिस्ट्रॉय करतात तिथून. आणि आता हिपेरेटिनचं काम काय? आता ते इथून तिथपर्यंत लिव्हर पर्यंत जायपर्यंत काही ना काही रक्त इथं गोठलेलं असणार ना. हे रक्ताला त्याला डबल पातळ करण्याचं काम जर कोणाचं असतं, तर हिपेरेटिनचं आहे मित्रांनो. कोणाचं आहे? रक्ताला पातळ करण्याचं काम हे आपल्या इथे हिपेरेटिन करतात. बरोबर आहे ना. रक्ताला पातळ करण्याचं काम. त्याच्यानंतर म्हणजे या दोघांवर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा करतात प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रिनला. बालबुद्धी आहे, ते झोपलेल्या अवस्थेत असते, कधी काय करेल याची गॅरंटी नाही. बरोबर ना. त्या कारणाने रक्ताला पातळ करण्याने यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम आपल्याला रक्तद्रव्य करत असतं. हे आपल्याला 5 प्रकार झालेले आहे आपल्यामध्ये प्रथिनांचे. 5 प्रकार कोणते? ग्लुबिन, अल्बुमिन, प्रोथ्रॉम्बिन, फायब्रोजिन आणि हिपेरेटिन. हे आपले 5 प्रकार झालेले आहेत. ठीक आहे ना. अगर तुम्हाला विचारलं रक्ताला पातळ करण्यासाठी कोणतं प्रथिने वापरतात, तर हिपेरेटिन प्रथिने वापरतात. बरोबर आहे ना. तर रक्ताला गोठण्याचं काम कोण करतात? तर प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रोजिन हे प्रथिने करतात.
त्याच्यानंतर सगळ्यात ज्यांना लिव्हरमधून स्त्रावला जाणारा प्रथिने कोणता, तर अल्बुमिन नावाचा प्रथिने आहे. रक्ताचं लिव्हरमधून सगळ्यात जास्त स्त्रावला जातो. त्याच्यानंतर जर म्हटलं जीवाणूंना मारण्याचं कोणतं प्रथिन्यांचं कार्य आहे, तर ते त्याला ग्लुबिनचं कार्य आहे. हे प्रथिने सगळ्यात जास्त पाठ करून ठेवा. हे प्रथिने आयोग विचारतातच. ग्लुबिन प्रथिनांचे किती प्रकार येते, 3 प्रकार. अल्फा ग्लुबिन, बीटा ग्लुबिन आणि डेल्टा ग्लुबिन. अल्फा ग्लुबिनचा प्रकार, अल्फा ग्लुबिन काय करतात कॉपरचे वहन करतात. बीटा ग्लुबिन काय करतात तर हे आपलं आयरन लोखंडचे वहन करतात. तर डेल्टा ग्लुबिन काय करतात, हे अँटीबॉडीज आहे. ठीक आहे ना, हे आपल्या लक्षात असणं महत्वाचं आहे. ठीक आहे, हे सर्व आपलं इथे झालेलं आहे. त्याच्यानंतर बघू आपण आता रक्त कशा प्रकारे गोठल्या जाते, तर बरोबर आहे ना. त्याच्यानंतर बघा आता रक्त गोठणे. बघा हे जे आलेले आहे जाळीदार पदार्थामध्ये आपल्या रक्ताशी गोठलं जातं. आणि यामध्ये काय अडकतात, त्या जाळीदार पदार्थामध्ये अडकतात आपले WBC आणि RBC अडकतात. म्हणून आपलं इथे रक्त गोठण्याचं काम करतात. आणि या जाळीदार पदार्थ तयार कोण करते, आता आपल्या झालं कोणते दोन प्रथिने करते. ठीक आहे ना, ते प्रथिने करते. ठीक आहे ना, रक्त गोठण्याचं कार्य आपलं अशा प्रकारे आपलं रक्त गोठण्याचं कार्य होत राहते. रक्त गोठण्याचं स्टार्टिंग पासून कशा प्रकारे होते बघा. आता रक्त गोठण्याचं कार्य सर्वात पहिले प्लेटलेट्स प्रक्रिया चालू करते. रक्त गोठण्याचं कार्य सगळ्यात पहिले कोण चालू करते, प्लेटलेट्स चालू करते. हे आपल्याला पहिले इथं टाळमार्क करून लिहून ठेवा. टाळमार्क करून, कारण IMP आहे. ठीक आहे ना, प्लेटलेट्स रक्त गोठण्याचं कार्य चालू करते. सर्वात पहिले कार्य चालू करते. रक्त गोठण्याचं कार्य कोण सर्वात पहिले चालू करते, प्लेटलेट्स करते. ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघा थ्रोम्बोप्लास्ट, बरोबर ना. थ्रोम्बोप्लास्ट हे कोण आहे, प्लेटलेट्स तयार करतात. सगळ्यात पहिले थ्रोम्बोप्लास्ट कोण तयार करतात बघा, प्लेटलेट्स तयार करतात. प्लेटलेट काय म्हणतात, जाऊन उठवतात. प्रोथॉम्बिनला उठव म्हणते, कारण की प्रोथॉम्बिन आणि फॅब्रोजिन हे काय आहे, आपल्या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतली महत्वाचे जे प्रथिने आहे ते आपलं कोणकोणते आहे, प्रोथॉम्बिन आहे आणि फॅब्रोजिन आहे. तर काय म्हणते प्लेटलेट, जाऊन उठव. प्लेटलेट म्हणजे जाऊन उठव म्हणते आपल्याला प्रोथॉम्बिनला, आणि तो म्हणते मी एकटा जात नाही. थॉम्बिन काय म्हणतो, मी एकटा जात नाही म्हणतो, माझ्यासोबत तुम्ही कोणीतरी द्या. तर प्लेटलेट काय म्हणतो, तर तुला जो पाहिजे तो घेऊन जा, पण पहिले जाऊन तो त्या दोघांना उठून आण, एकांना उठून आण, प्रोथॉम्बिनला उठून आण. ठीक आहे ना. तर तो थ्रोम्बोप्लास्ट काय करतो, कॅल्शियम आयनला आणि व्हिटॅमिन के ला आपण सोबत घेऊन जातो. ठीक आहे ना. जेव्हा थ्रोम्बोप्लास्ट कॅल्शियम आयन व्हिटॅमिन के ला सोबत आणतो, तर त्याचं बनतं प्रोथॉम्बिन बनतं. ठीक आहे ना. काय बनतात, जेव्हा हे दोन एकत्र आले, ठीक आहे ना, हे दोन एकत्र आले तर त्याचा बनलेला आहे प्रोथॉम्बोज. ठीक आहे ना, प्रोथॉम्बिन. ठीक आहे ना. त्याच्यानंतर खाली आलेला आहे, त्याच्यानंतर बघा प्रोथॉम्बिन जाऊन उठवतो कुणाला, प्रोथॉम्बिनला उठवतो. प्रोथॉम्बोज कुणाला उठवतो, प्रोथॉम्बिनला उठवतो. अरे उठ, तिथं रक्त ओढण्याचं काम, तुझं काम चालू झालेलं आहे, कुंभकर्णासारखं झोपून नको राहू. ठीक आहे ना. तर यानुसार आपल्या प्रोथॉम्बिनला उठवतो. जेव्हा प्रोथॉम्बिन उठते तर जेव्हा पहिले कशा स्वरूपात आहे, झोपलेलं म्हणजे इनॅक्टिव्ह आहे. कसं आहे, इनॅक्टिव्ह आहे. पण जेव्हा तो उठतो, जागा होतो, त्याच्यावर पाणी गिनी म्हणून फ्रेश होतो, त्यावेळेस त्याचं नाव होतं थ्रॉम्बिन. ठीक आहे ना. आता हे कसं झालेला आहे, ऍक्टिव्ह झालेला आहे तो. ठीक आहे ना. त्याच्यानंतर तो ऍक्टिव्ह होतो. आता काय म्हणतो, थ्रॉम्बिन जाऊन बघतो की किती आपल्याला तयार करायचं आहे, किती आपण रक्त गोठायचं आहे. तर थ्रॉम्बिन काय म्हणतो, हे माझ्या एकट्याच्या बसची गोष्ट नाही आहे. बरोबर आहे ना. हे मला एकट्याला आता हे होऊ शकत नाही म्हणते. तर तेव्हा म्हणतो आपला थ्रोम्बोप्लास्ट म्हणतो आपल्याला, हे कोण करणार मग तुझ्याशिवाय, तूच काय अश्वत्थामा. ठीक आहे ना. त्याच्यानंतर तो काय म्हणतो, नाही, माझ्यासोबत लिव्हरने डबल एक सुद्धा प्रोटीन तयार केला होता, ज्याचं कार्य सुद्धा माझ्यासारखं आहे, ते म्हणजे की रक्त गोठायचं कार्य. बरोबर आहे ना. म्हणजे प्लंबिंगचं कार्य आहे या प्लेटलेट्सचं, या प्रथिनांचं. पण तो कोण आहे, तर तो म्हणतो फॅब्रोजिन नावाचा प्रथिने आहे, तो आपल्याला आहे.
तर चला मग फायब्रोजिनला डबल उठवायला जातो थ्रॉम्बिन. काय म्हणतो, उठ रे बाबू, खूप झाला, आपल्याला काम आलेलं आहे. तर हे जेव्हा फायब्रिन उठते, मग फायब्रिन कशा स्वरूपात आहे, इनएक्टिव्ह आहे. इनएक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतात. बघा ना, जेव्हा फायब्रिन उठतं त्यावेळेस काय नाव म्हणतं, तेव्हा फॅब्रिजिन जेव्हा उठतं तेव्हा काय म्हणतात, फॅब्रिन बनतं याला. हे कशा स्वरूपात आलेला, आता ऍक्टिव्ह स्वरूपात आपल्याला हे आलेलं आहे. बरोबर आहे ना, ऍक्टिव्ह स्वरूपात आलेला आहे. आता हे दोघे जण मिळून कोण थ्रॉम्बिन आणि फॅब्रिन मिळून रक्त गोठवायचं कार्य करतात. कशाचं कार्य करतात, रक्त गोठवायचं कार्य करतात. हे काय करतात, जाळीदार पदार्थ निर्माण करतात. हे दोघ जण काय करतात, जाळीदार पदार्थ निर्माण करतात. आणि या जाळीदार पदार्थामध्ये काय अटकतं, WBC आणि RBC अटकतात. काय अटकतात, WBC आणि RBC अटकतात. ज्या WBC RBC अटकतात आणि ते जिथे गोठून रक्त तयार होऊन जातं, ते ब्लड क्लॉट आपला तिथे तयार होऊन जातो. ठीक आहे ना. हे सर्व झालेलं आपल्या रक्त गोठण्याची प्रक्रिया. रक्त गोठवण्याची प्रक्रिया आपल्याला आयोग वेळी विचारू शकते. हे IMP आहे मित्रांनो, हे IMP आहे या चॅप्टर मधला. रक्त गोठण्याची प्रक्रिया असो, रक्तामधले हे आपल्याला IMP पाहायला मिळतं. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे की बघा की हार्टचं मेकॅनिझम जे आहे ते आपल्याला IMP आहे. ते सगळ्यात जास्त आयोग विचारतं. त्याच्यानंतर रक्ताभिसरण संस्था म्हणजे की आपल्याला याच्यावर जे आपल्याला पेशवाहिन्या, रक्तवाहिन्या, शिरा आहे, याच्यावर आपल्याला प्रश्न आपल्याला एकही आपल्याला पाहायला मिळालेला नाही रक्तवाहिन्यावर. ठीक आहे ना. आतापर्यंत आयोगाने विचारलेला नाही, पण समोर आपल्याला विचारू शकते, पण ते पण आपल्याला घ्यावेच लागणार आहे. बघा आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच. आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलेलं आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण रक्तातील पदार्थ म्हणजे की WBC, RBC, प्लेटलेट्स म्हणजे काय हे बघणार आहोत. त्याच्यानंतर हे झालं की आपण हृदय चालू करू. ठीक आहे ना. त्या हृदयमध्ये आपल्याला कशा प्रकारे हृदयाचं मेकॅनिझम आहे, कशा प्रकारे रक्ताच्या जे प्युरिफाय होतात, डिऑक्सिजनेटेड कुठून, ऑक्सिजनेटेड कुठून, राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल, ते सर्व आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण केशवाहिन्या बघू. केशवाहिन्या म्हणजे की रक्तवाहिन्या बघू. ठीक आहे ना. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढंही. तर भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.